मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की अन्नपूर्णाच्या मोठ्या नातीच्या जीवावर उठलेल्या अनिकाचं ऋषीने आता थोबाड फोडलेलं असतं. आणि हे सगळं का बरं, कशामुळे अनिकाने एवढं मोठं टोकाचं पाऊल उचललंय आणि अनिकाने सरळ सरळ इथे कमळीलाच किडनॅप केलेलं आहे, हेच आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये पाहायचंय, जाणून घ्यायचंय. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, आपण मालिकेमध्ये पाहतोय की आता अनिकाच्या हाती खूपच मोठा पुरावा लागलेला असतो. कमळी ही राजांची मोठी मुलगी नाहीये, कमळी ही अन्नपूर्णाची नात नाहीये. ह्या सर्व गोष्टी तिच्या हातामध्ये लागलेल्या असतात आणि ह्या सर्व गोष्टी हातामध्ये लागल्यामुळे आता इकडे ती खूपच मोठ्या टोकाला जाऊन पोहोचलेली असते. तिचं असं म्हणणं असतं की नाही, काही जरी झालं ना तरी ह्या गोष्टी मी आता इथे होऊ देणार नाही. काही झालं तरी सुद्धा फक्त आणि फक्त ऋषी माझाच आहे आणि तो कायम माझाच राहणार आहे, असं तिचं म्हणणं असतं. आणि त्यामुळे ती ह्या सर्व गोष्टी करू लागलेली असते. आता सगळं सत्य समोर आलेलं आहे आणि त्याचबरोबर हे सर्व सत्य समोर आल्यानंतर आता कमळीचा ह्या घराशी काहीच संबंध नाही. जी अन्नपूर्णा त्याचबरोबर राजन हे दोघेही जण जेव्हा नयनताराकडे ऋषीचा हात मागण्यासाठी गेले होते आणि तेव्हा अनिकाला फार राग आलेला होता आणि त्याचमुळे इथे तिने एवढा मोठा टोकाचा निर्णय घेतलेला आहे. तर आता इकडे आपण पाहतो, गौरी आणि राजांची ही भेट झालेली असते. गौरी आणि राजांची ही भेट झाल्यानंतर इकडे आपण पाहतो की आता दोघेही जण एकमेकांशी बोलत असतात आणि एकमेकांशी बोलत असताना आता राजन म्हणत असतो, हे बघ गौरी, आता काळजी करण्याची काहीच एक गरज नाही. काही जरी झालं ना तरी आपण कायम सोबत असणार आहोत. तेव्हा ती म्हणत असते, हो, तुम्ही आहात म्हणून मला काळजी करण्याची काहीच गरज नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा आपल्या कमळीला इथे न्याय मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर ऋषीबाबांसारखा मुलगा शोधून सुद्धा कुठे सापडणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आपण लगेचच पाहतो की इकडे तो म्हणत असतो, हो, तू अगदी बरोबर बोलतेस गौरे, कारण काही झालं ना तरी ऋषीसारखा मुलगा आपल्या कमळीच्या आयुष्यात येणं हे खरंच खूप भाग्याचं लक्षण आहे, असं म्हणून आता सर्वजण इथे खूपच आनंदात असतात. कमळीला तर आनंद झालेला असतो. कमळी म्हणत असते, खरं पाहायला गेलं ना तर मला ह्या गोष्टीचा फार आनंद झालाय की राजन सरच माझे बाबा आहेत. आणि तसंही पाहायला गेलं तर इकडे ह्या सगळ्या गोष्टी कोणामुळे झालेल्या आहेत, तर फक्त आणि फक्त ह्या सर्व गोष्टी त्या कामिनी आजी, कडू आजी आणि त्याचबरोबर रागिनी ह्या सर्वांमुळे त्या गोष्टी झालेल्या आहेत. पण त्या सगळ्या गोष्टींना धरून आपण नाही बसायचे. माझी आई आनंदात आहे ना, ही सर्वात मोठी गोष्ट आहे, असं ती म्हणत असते आणि त्या सर्वांना माफ करण्याचं काम सुद्धा आता इकडे ती करते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता जेव्हा ऋषीला कमळीचं स्थळ स्वतःहून चालत येतं तेव्हा मात्र कमळी फार जास्त आनंदात असते. ती विचार करत असते, असू दे, किती नाही म्हटलं तरी सुद्धा कमळीसोबत मला लग्न करायचंच होतं. मग ह्या ना त्या नात्याने ती जर माझ्या आयुष्यात आली तर ही आनंदाचीच गोष्ट आहे ना, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. पण जेव्हा हे स्थळ तिच्यापर्यंत जातं तेव्हा मात्र कामिनीचा जळफळाट होतो. कामिनी म्हणत असते, नाही, ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने व्हायला नकोत. काही जरी झालं ना तरी सुद्धा अनिकाचं आणि त्याचबरोबर ऋषी ह्या दोघांचंच लग्न झालं पाहिजे, असं ती म्हणत असते. त्याच वेळेला आता इकडे रागिनी म्हणत असते, अगं आई, पण कसं होणार आहे, तुला गोष्टी समजतायत का? तेव्हा ती म्हणत असते, तू नको काळजी करूस, काही झालं ना तरी अनिकाला काहीतरी करायला सांगूया ना आपण. पण काय करणार आहे अनिका, तुझ्या गोष्टी तरी लक्षात येत आहेत का? तेव्हा ती म्हणत असते, अनिका काय करणार आहे, तू बघच आता आपण अनिकाला काय करायला लावायचे, असं म्हणून ते आता अनिकाला कॉल करतात. तेव्हा अनिका अगोदरच फार टेन्शनमध्ये असते. ती म्हणत असते, हा ग्रॅनी आजी बोल, काय झालंय? तेव्हा अनिका इथे कामिनी म्हणत असते, अगं एक गोष्ट आहे. तेव्हा ती म्हणत असते, काय करायचंय तुम्हाला, आता काय करायचं आणि काय नाही ह्या गोष्टी नको सांगूस. जे काही करायचं आहे ना ती माझ्या डोक्याने करणार आहे. तुला मी फक्त त्या गौरीला सांगितलं होतं की इकडे डॅड समोर येऊ देऊ नकोस म्हणून. तर आता ती जर डॅड समोर आली नसती तर कमळीची कधीच हकलपट्टी झाली असती. ह्या गोष्टी तुला समजत नाहीत का? तेव्हा कामिनी म्हणत असते, हे बघ बाळा, मी काय म्हणते ते ऐकून घे ना. तेव्हा ती म्हणते, मी तुला सांगितलं ना मला काहीच नाही ऐकायचं म्हणून. मी आत्ता तुझं काहीच नाही ऐकणार. जे काही मला मनानं करायचं आहे ना तेच मी माझ्या मनानं करणार आहे, असं सुद्धा ती बोलते. आणि त्यावेळेला कामिनी आणि रागिनी तिला फार समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण ती मात्र कोणाचं काहीच ऐकत नाही. इकडे आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की
आता अनिका खूपच मोठ्या टोकाला जाऊन पोहोचलेली असते. ती म्हणत असते की नाही, आता त्या कमळीचा मी इथे द एंड करणारच, असं म्हणून आता जेव्हा कॉलेजवरून त्या लोक येत असतात तेव्हा मात्र गुपचुपच आता अनिका कमळीला म्हणत असते, ऐक ना कमळे, आपण आज दोघी सोबत जाऊयात का? म्हणजे आता बघ ना, निंगीला तर हॉस्टेलवर जायचं असेल. तेव्हा निंगी म्हणत असते, हो तसंही माझे ना बरंच अभ्यास आणि बरेच पुस्तकं वगैरे हॉस्टेलवर आहेत, ते आणण्यासाठी मला हॉस्टेलवर जायचंच आहे. तेव्हा अनिका आणि त्याचबरोबर इथे कमळी ह्या दोघी जणी आता कॉलेजवरून घराकडे निघालेल्या असतात. ह्या दोघी जणी जेव्हा कॉलेजवरून घराकडे निघतात तेव्हा आपण पाहतो की आता गाडी ही अनिका दुसऱ्या दिशेने चालवत असते. आणि तेव्हा कमळी तिला विचारते, काय ग अनिका, असं काय करतेस? ही गाडी तू दुसऱ्याच रोडने किंवा रस्त्याने का बरं चालवायला लागलेली आहेस? तेव्हा ती म्हणत असते, अगं कमळे, असं काय करतेस? तुला आता कळणार नाही का? खरं तर आता तू माझ्या आयुष्यात आलीस आणि मला असं वाटलं होतं की मी तुला त्या घरातून बाहेर काढेल, तुझी त्या घरातून हक्कलपट्टी करेल. पण बघ ना, तसं काहीच होत नाहीये. आता तर तू खरंच माझ्या डॅडची खरी मुलगी आहेस, मोठी मुलगी आहेस, ही गोष्ट सर्वांसमोर आली. मग मला हे सगळं कसं काय सहन होईल? तेव्हा ती म्हणते, म्हणजे मला नाही समजलं तुला काय म्हणायचं आहे तर. तर आता ती लगेचच एका गोडाऊनच्या दिशेने तिला घेऊन जाते आणि तिथे तिला एका खुर्चीला बांधून ठेवत असते. कमळी गयावया करत असते, म्हणत असते, हे बघ अनिका, असं करू नकोस, असं करू नकोस. तेव्हा ऋषी आता इकडे घरी आलेला असतो आणि ऋषीला ही खबर समजलेली असते की आणखी कमळी घरी पोहोचली नाही म्हणून. तेव्हा नयनतारा त्याला समजवत असते आणि म्हणत असते, हे बघ ऋषी, काय चाललंय आहे तुझं आणि एवढा अस्वस्थ का आहेस? त्याच वेळेला आता ऋषी म्हणत असतो, नाही मला समजत आहे, कमळी कुठेच सापडत नाहीये आणि अनिकानेच हे सगळं केलं आहे याची मला खात्री आहे. आता राजन इकडे रडायला लागलेला असतो. तो म्हणत असतो, आत्ताच कुठेतरी माझ्या आयुष्यात आनंद आला होता, माझी गौरी मला भेटली होती, माझी मोठी मुलगी मला भेटली होती, पण असं का केलं? कुठे असेल माझी मुलगी? असा विचार तो करत असतो. पण आता इकडे अनिका घरी येते आणि अनिका घरी आल्यानंतर ती म्हणत असते, डॅड तुला काही समजलं का? कमळी कुठे आहे, कुठे आहे, असा कांगावा करत असते. त्याच वेळेला गौरी म्हणत असते, हे बघा तुम्ही खचू नका, कमळी आपल्या दोघांची मुलगी आहे आणि त्यामुळे ती तेवढी शूर आहे. ती कुठे जरी असली ना तरी सुखरूप असेल आणि काही जरी झालं तरी सुद्धा ती आपल्याला लवकरच भेटेल, ह्या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देते, असं गौरी म्हणत असते. देवासमोर हात जोडून दिवा लावत असते आणि इकडे मात्र ह्या तिघी जणी आनंदात असतात. तेव्हा कामिनी म्हणत असते, खरं खरं सांगा अनिका, काय झालेलं आहे, कुठे आहे? त्यावरती म्हणत असते, तो काटा आता आपल्या मार्गातून लवकरच बाजूला होणार आहे. म्हणजे तू नेमकं काय केलंयस? त्यावरती म्हणत असते, म्हणजे मी नेमकं काय केलंय ते तुला नाही सांगणार, पण कमळी मात्र लवकरच आपल्या आयुष्यातून निघून जाणार आहे, असं इकडे ती बोलत असते. आणि त्याचबरोबर आता इकडे ह्या लोकांनी किती शोधलं तरी ती सापडणार नाही, असं सुद्धा ती बोलते. त्यावर कामिनी म्हणत असते, हे बघ, एवढं गाफील राहून चालणार नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव की आता तिच्या पाठीमागे ही अन्नपूर्णा आहे, राजन आहे आणि गौरीची मुलगी आहे ती. त्यामुळे ती कशी कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढून नक्कीच बाहेर येईल. आता कमळी विचार करू लागते की आता हे सगळं अनिका नाटक करत होती, अनिकाने मला फसवले, अनिका फक्त चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करत होती आणि ह्या सगळ्या गोष्टी अनिकामुळेच झालेल्या आहेत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर आता अनिका मात्र इकडे खूपच चांगलं राहण्याचा आणि ड्रामा करत असते. नेहमीप्रमाणेच ड्रामा करत आलेली अनिका मात्र आता इकडे ऋषीच्या तावडीत सापडणार असते. जेव्हा ती आता विचार करते की मला आता कमळीकडे गेलं पाहिजे, असं म्हणून ती मध्यरात्रीच बाहेर पडते आणि मध्यरात्रीच बाहेर पडल्यानंतर आता निंगी तिला पाहत असते. तेव्हा निंगी ऋषीकडे जाते धावतच आणि ऋषीला म्हणत असते, ऋषी सर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. अनिका आत्ता लगेचच बाहेर पडली आहे. तेव्हा तो म्हणत असतो, ठीक आहे, मी येतो, आपण तिचा पाठलाग करूयात. निंगी म्हणत असते, हो, कारण मला असं वाटतंय की इथे जी अनिका आहे ना, त्या अनिकेनेच कमळीला कुठेतरी गायब करून ठेवले, बांधून ठेवलेलं आहे. कारण तिचे हे जे काही वागणं आहे ते मला इथे समजतच नाही आणि एवढ्या मध्यरात्री ती अनिकी अशी कशी बरं बाहेर पडेल, ह्या गोष्टीचा मला थोडासा संशय येतोय, असं ती बोलत असते. त्याच वेळेला ऋषी आणि त्याचबरोबर निंगी हे दोघेही जण आता गाडीवर निघालेले असतात आणि ते दोघेही जण अनिकाचा पाठलाग करतात. पण अनिकाला ह्या गोष्टीची अजिबात माहिती नसते की आपला कोणीतरी पाठलाग करते, आपल्याला कोणीतरी इथे फॉलो करतोय, ह्या गोष्टीची तिला जरा सुद्धा खबर नसते. आता एका सुमसाम जागेवरती जाते जिथे की खूप मोठं गोडाऊन असतं आणि त्या गोडाऊनमध्ये तिने निंगीला बांधून ठेवलेलं असतं. आता तिथे जाते आणि आतापर्यंत जे काही गुन्हे केलेले आहेत त्या सर्व गुन्ह्यांची कबुली देते. तिच्या आईचा हार चोरण्यापासून, त्याचबरोबर इकडे कॉलेजमधला डोनेशन बॉक्स किंवा जे काही पैसे जमा केले होते ते चोरण्यापासून, तर इकडे सर्वांसोबत चांगलं वागण्यापासून आणि कामिनीला सुद्धा जिन्यावरून धक्का देण्यापासून, ह्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली आता इकडे कमळी सर्वांसमोर देत असते. आणि जेव्हा कमळीने ह्या सर्व गुन्ह्यांची कबुली दिलेली असते तेव्हा मात्र ऋषी आणि त्याचबरोबर निंगी हे दोघेही जण बाजूला उभं राहूनच ऐकत असतात. आणि हे सगळं काही ऐकल्यानंतर आता ऋषीला खूपच मोठा धक्का बसतो. आता निंगीला तर राग येतो. निंगी रागातच म्हणत असते, ह्या अनिकीचा तर गळाच आवळला पाहिजे, मला वाटलंच होतं, पण कमळी मात्र माझ्यावर विश्वासच
ठेवत नाही, तिला तिच्यावरच विश्वास होता. आता रागातच इथे ऋषी अनिका समोर जातो आणि अनिका समोर गेल्याबरोबर तिचा हात पकडतो आणि सनकन तिला तिच्या कानाखाली वाजवत असतो. तेव्हा ती म्हणत असते, ऋषी तू काय करतोयस, तू इथे कसा? तेव्हा तो म्हणत असतो, तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या गोष्टी करण्याची आणि कमळीला डांबून ठेवण्याची? तू समजतेस कोण स्वतःला? त्यावर आता निंगी सुद्धा येते आणि निंगी सुद्धा तिचं थोबाड फोडत असते आणि त्याबरोबर आता इथे कमळीची आता इकडे सुटका केलेली असते आणि शेवटी ऋषी आणि कमळी हे दोघं जण एकत्र येणार असतात. तर अशा पद्धतीने अन्नपूर्णाची पुन्हा थोरली नात त्यांच्या आयुष्यात परत आलेली असते. तर पाहत राहा कमळी.